नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 28 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 28 ऑगस्टच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी. ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आशा करतो की तुमची स्वप्ने लवकरात लवकर पूर्ण होत. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. नेपाळमधील 26 ऑगस्टचा पुराचा भारताच्या कोणत्या राज्यावर डाऊनस्ट्रीम परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली? पर्याय आहेत महाराष्ट्र, बिहार, गुजरात आणि केरळ. तर याचं योग्य उत्तर आहे बिहार. आता कशामुळे तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊयात. नेपाळमध्ये 26 ऑगस्ट 2026 रोजी आलेल्या भीषण महापुराचा सर्वाधिक डाऊनस्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने खालच्या बाजूला परिणाम भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. तर प्रभावित नद्या कोणत्या? तर नेपाळमधील रसुआ जिल्ह्यात भोटेकोशी आणि त्रिशूली नदी प्रणालीमध्ये अचानक पाणी पातळी वाढली. ही नदी प्रणाली पुढे भारतात गंडक नदी आणि त्याला नेपाळमध्ये नारायणी नदी म्हणून ओळखली जाते. हाय अलर्टवरील जिल्हे. तर या पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्रीय जल आयोगाने म्हणजेच CWCने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बिहारमधील पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य, गोपाळगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली तसेच उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि महाराजगंज या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये देखरेख वाढवण्यात आली आहे. बचाव कार्य. तर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या NDRF तुकड्या तैनात केल्या आहेत. आय होप हा प्रश्न समजला असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया संवाद खेल की बात PM मोदी के साथ हा कार्यक्रम कोणत्या दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला? पर्याय आहेत राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय क्रीडा दिन, राष्ट्रीय शिक्षक दिन आणि राष्ट्रीय फिटनेस दिन. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय क्रीडा दिन. आता याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊयात. खेलो इंडिया संवाद खेल की बात PM मोदी के साथ खेलो इंडिया खेल की बात PM मोदी के साथ या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स डे करण्यात आले. या कार्यक्रमाची महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. आयोजक आहेत. हा कार्यक्रम केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेला मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत या व्यासपीठाद्वारे आयोजित केला गेला. दिनांक दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. थोडंसं पुन्हा एकदा लक्ष द्या. तर 29 ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या अंतर्गत 27 ऑगस्ट 2026 रोजी या देशव्यापी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्देश काय आहे? तर देशभरातील युवा खेळाडू, तरुण आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा एकाच व्यासपीठावर आणून देशातील क्रीडा संस्कृती मजबूत करणे आणि 2036 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तरुणांच्या महत्त्वाकांक्षा जाणून घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आय होप समजला असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. भारत आणि चीन यांनी अलीकडे सीमा चर्चेच्या संदर्भात कोणत्या दृष्टिकोन स्वीकारण्याचे ठरवले? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाकडे तुम्ही थोडंसुद्धा दुर्लक्ष करू नका. तर याचे पर्याय आहेत तत्कालीन युद्धविराम रद्द करणे, अर्ली अँड सबस्टेन्शियल हार्वेस्ट साध्य करण्यासाठी चर्चा पुढे नेणे, सीमा चर्चा पूर्णपणे बंद करणे आणि नवीन व्यापार करारावर चर्चा करणे. तर याचं योग्य उत्तर आहे अर्ली अँड सबस्टेन्शियल हार्वेस्ट साध्य करण्यासाठी चर्चा पुढे नेणे. आता याबद्दल थोडीशी अधिक माहिती जाणून घेऊया, पण त्या माहितीकडे थोडंसं दुर्लक्ष करू नका. थोडीशी इम्पॉर्टंट माहिती घेतलेली आहे. तर भारत आणि चीन यांनी अलीकडील सीमा चर्चेत सीमावादावर एक राजकीय तोडगा म्हणजेच पॉलिटिकल रिझोल्यूशन शोधण्याचा आणि कमी विवादित क्षेत्रांचे प्रश्न आधी सोडवण्यासाठी अर्ली अँड सबस्टेन्शियल हार्वेस्ट दृष्टिकोन स्वीकारण्याचे ठरवले आहे. बीजिंग येथे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात पार पडलेल्या 25व्या फेरीच्या विशेष प्रतिनिधी SR स्तरावरील चर्चेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन्ही देशांनी सीमा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी 8 सूत्रीय सहमती म्हणजे 8 पॉइंट कॉन्सेन्सस जाहीर केली आहे. या अंतर्गत स्वीकारण्यात आलेली प्रमुख धोरणे
आणि निर्णय खालीलप्रमाणे आहेत. हे इम्पॉर्टंट निर्णय ते खालीलप्रमाणे आपण पाहूयात. अर्ली हार्वेस्ट दृष्टिकोन तर संपूर्ण सीमावादावर एकाच वेळी निर्णय घेण्याऐवजी ज्या क्षेत्रांमध्ये कमी विवाद आहे किंवा सीमा निश्चिती करणे सोपे आहे अशा भागांचे प्रश्न आधी प्राधान्याने सोडवणे. संवाद यंत्रणेचा विस्तार तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच LAC वर गैरसमज किंवा चुकीचे पाऊल टाळण्यासाठी पूर्व आणि मध्य क्षेत्रामध्ये 2 अतिरिक्त लष्करी हॉटलाईन सुरू करणे आणि जनरल स्तरीय सैन्य कमांडर बैठकांसाठी दोन्ही नवीन संपर्क केंद्रे वाढवणे. पारस्परिक स्वीकृती तर 2005 मधील राजकीय मापदंड आणि मार्गदर्शक तत्त्वे कराराच्या आधारे सीमा प्रश्नाचा एक न्याय, वाजवी आणि दोन्ही बाजूंना मान्य असेल असा पॅकेज आधारित तोडगा काढणे. सीमापार सहकार्य तर नाथुला आणि शिपकीला या 3 नियुक्ती मार्गांवर या 3 नियुक्ती मार्गांवर सीमा व्यापार मजबूत करणे आणि कैलाश मानसरोवर यात्रेकरूंच्या तुकड्यांची संख्या वाढवून ती सीमेवर शांतता व संवादाचे वातावरण तयार करणे. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. पुनर्रचित पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लीडिंग पिरियड किती वाढवण्यात आला आहे? पर्याय आहेत 2027, 2028, 2029 आणि 31 मार्च 2030. तर याचं योग्य उत्तर आहे 31 मार्च 2030. आता याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊयात. पुनर्रचित पीएम स्वनिधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज देण्याची मुदत म्हणजे लीडिंग पिरियड 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वी 31 डिसेंबर 2024 रोजी संपणाऱ्या या योजनेच्या पुनर्रचनेला आणि मुदतवाढीला मंजुरी दिली आहे. पुनर्रचित योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये तर कर्जाच्या रकमेत वाढ. आता यातला 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. तर पहिल्या टप्प्यात काय तर कर्जाची रक्कम 10,000 वरून 15,000 वर करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात कर्जाची रक्कम 20,000 वरून 25,000 करण्यात आली आहे आणि तिसरा टप्पा ही रक्कम 50,000 वर कायम आहे. आय होप आजचे प्रश्न तुम्हाला समजले असतील. कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा की प्रश्न कसे वाटले आणि पुन्हा एकदा तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.